नमस्कार, मी प्राध्यापक सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती अनेक विषयाची व्हिडिओ त्या ठिकाणी आपण पाहतात आणि आपल्या पसंतीला सुद्धा उतरत आहात। अद्यापही आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा। नमस्कार, मी प्राध्यापक सतीश शिर्के। आज आपण भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी छान माहिती त्या ठिकाणी ऐकणार आहोत। त्यांची जयंती म्हणजे वाचन प्रेरणा दिनाला हे भाषण तुम्हाला निश्चितपणे उपयुक्त ठरणार आहे। कारण भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे आहेत ते म्हणायचे की झोपल्यावर दिसतात ती स्वप्न नाही, स्वप्न ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपूच देत नाही, असं आपले माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्या ठिकाणी सांगायची। जीवन जगण्यासाठी काहीतरी ध्येय पाहिजे। देहाने प्रेरित होऊन अविरत प्रयत्न केले तर यश आपल्यापासून दूर नाही, अशा विचारांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम मुलांची मने प्रज्वलित करत। संकटे माणसाला आत्मपरीक्षणाची संधी देतात। संकटे आली, दुःखे भोगावी लागली तरी माणसाने धीर सोडू नये हे बाळकडू डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना पाजण्यात आले होते। या विचाराने प्रेरित असलेले डॉक्टर कलाम संशोधक वृत्ती, प्रचंड जिद्द आणि अविरत प्रयत्नांच्या बळावर देशाच्या सर्वोच्च पदावरती पोहोचू शकले। खरे तर जगाला त्यांची ओळख मिसाईल मॅन म्हणूनच आहे। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देश अनेक बाबतीत परावलंबी होता। देशाला एक प्रगत राष्ट्र म्हणून पुढे यायचे असेल तर अन्नधान्याबरोबर संरक्षण क्षेत्रातही स्वयंपूर्ण असली पाहिजे, असा ध्यास देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा होता। यातूनच त्यांनी देशातील संशोधन आणि विकासाचा पाया घातला। हरित क्रांतीनं अन्नधान्यात स्वयंपूर्णता लाभली तर पृथ्वीपासून ते अग्नीपर्यंतच्या क्षेपणास्त्र विकासानं देशाच्या सामर्थ्याच्या जाणीव जगाला झाली। याचं सर्व श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर डॉक्टर कलाम यांना जाते। विशेष म्हणजे कुण्या परक्याच्या मदतीशिवाय स्वदेशी तंत्रज्ञानावर त्यांचा विश्वास होता। अग्नीच्या परीक्षणानंतर अनेक देशाकडून क्षुब्ध प्रतिक्रियाही आल्या। काही देशांनी तर बिनबुडाचे आरोपही भारतावरती केले। खरं तर आकाश संशोधन क्षेत्रात भारतानं घेतलेली जी गरुड झेप आहे त्या गरुड झेपेमुळं जगभरातील अनेक देश धास्तावले होते, त्याची ती पावती होती। डॉक्टर कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोखरण येथील अणुचाचणी तर यावरचा कळस होता। इस्रो, DRDO, अणुऊर्जा विभाग आदी संस्थांमध्ये आपल्या कामाची छाप तर त्यांनी पाडलीच, मात्र खऱ्या कसोटीचा काळ जो होता तो देशाचे 11वे राष्ट्रपती म्हणून त्यांच्या नियुक्तीनंतरचा। कारण अतिशय सर्वोच्च पद होतं आणि यावेळी एक संशोधक राष्ट्रपती पद कसा सांभाळू शकेल अशी शंका अनेक धुरीणांना व्यक्तही केली होती। मात्र आपला पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि यशस्वीपणे पार पाडला। विशेष म्हणजे या पदाची प्रतिष्ठा सांभाळत सर्वसामान्यांनी आपली नाळ तर त्यांनी तुटू दिली नाही, उलट जनतेनं राष्ट्रपती म्हणून लौकिक मिळवला, जनतेचे राष्ट्रपती म्हणून ते त्या ठिकाणी गौरवले जाते। भारताला महाशक्ती बनवण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि ते साध्य करण्यासाठीचे दिशादर्शन त्यांच्या इंडिया 2020 या पुस्तकात आहे। राज्यकर्त्यांसह अनेक क्षेत्रातील अभ्यासक याचा संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग करतात। याशिवाय विंग्स ऑफ फायर, इग्नाइट माइंड्स, टर्निंग पॉइंट आदी विविध पुस्तकांमधून कलाम यांनी आपले प्रेरणादायी विचार मांडले आहेत आणि जर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्याचा लाभ जगभरातील असंख्य वाचक आजही त्या ठिकाणी घेतात। राष्ट्रपती पदानंतर त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रसाराकरिता स्वतःला वाहून घेतलं होतं। देशाचं भवितव्य तरुणांच्या, लहान मुलांच्या हातात आहे म्हणून ते जेथे जात तेथे मुलांशी थेट संवाद साधत असत, त्यांच्याशी बोलत असत। देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ हा मिळाला आहे। स्वप्नपूर्तीसाठी आधी स्वप्ने पाहावी लागतात, जे तुम्हाला झोपू देत नाही ती खरी स्वप्ने आहेत आणि म्हणून जीवन जगण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काहीतरी ध्येय पाहिजे। ध्येयाने प्रेरित होऊन अविरत प्रयत्न केले तर यश माणसापासून दूर नाही, अशा विचारांनी
ते मुलांच्या मनी प्रज्वलित करत. सकाळी 2003 मध्ये त्या ठिकाणी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात डॉक्टर कलाम यांनी मुलांशी मनमुराद औपचारिक गप्पा नेहमी मारत असत. त्यावेळी शिक्षण, आरोग्य, सेवा, शेती असेल, अन्न प्रक्रिया उद्योग असेल, माहिती तंत्रज्ञान असेल, दूरसंचार तंत्रज्ञान असेल, पायाभूत सुविधा आणि संरक्षण दृष्ट्या तंत्रज्ञानातील स्वयंपूर्णता या बाबींवरती त्यांनी भर दिला. तरच आपण प्रगत होणार असे त्यांनी सांगितले होते. वयाच्या 84व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असा उत्साह त्यांच्यात होता. अखेरच्या श्वासापर्यंत ते विज्ञान तंत्रज्ञान प्रसाराचं काम करीत राहिले. 27 जुलै 2015ला शिलाँग येथील IIM मध्ये व्याख्यान सुरू होतं आणि ते व्याख्यान सुरू असतानाच ते व्यासपीठावरती कोसळत त्यांची प्राणज्योत मालवली. खरं तर सर्वांसाठी ते अखंड प्रेरणास्रोत, ऊर्जा स्रोत होतं. म्हणून त्यांच्या जाण्याने देशाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. आणि अशा या थोर हुतात्म्याला, भारतरत्नाला आज आपण मानाचा मुजरा करूया. धन्यवाद.